साम टीव्हीवर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय। आणखी एक महत्त्वाची माहिती तुमच्याकडून अपेक्षित आहे ती म्हणजे 2 दिवसांपूर्वी कापसी भागात जो बिबट्या दिसला होता तोच हा बिबट्या आहे का, याबद्दल काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे? माहिती दिली जात नसली तरी शंका आहे की तोच बिबट्या असावा, कारण तो याच भागामध्ये कुठेतरी शिरला होता आणि रात्रीच्या वेळेस खरं तर दिवसा त्याची शोध मोहीम राबवली पण तो मिळून आला नाही, कुठेतरी दडून बसतो। मात्र जेव्हा रात्रीच्या वेळेस बिबटे जेव्हा असतात आणि खरं तर रात्रीच्या कुत्रे भुंकत असतात, कुत्र्याची शिकार करण्यासाठी खरं तर हे बिबटे जे आहे बाहेर निघत असतात। अजूनही बिबट्या पूर्णतः बेशुद्ध झाला नाही, त्याच्या मानेच्या हालचाली चेहऱ्याच्या हालचाली सुरू आहे, तो आक्रमक होऊ शकत नाही, मात्र तो बेशुद्ध झाला याची खात्री मात्र आता वन विभागाला पटलेली आहे। आणि रात्रीच्या वेळेस जो आहे तो बिबट्या कुठेतरी शहरातल्या वस्ती भागात फिरतो आणि हे सगळे करतात, कुत्र्याची शिकार करतात आणि या सगळ्या गोष्टी घडत असतात। पराग, 2 डाट तर या बिबट्याला मारलेले दिसत आहेत, मात्र अजूनही तो पुरेसा बेशुद्ध झालेला दिसत नाही। या पुढचा वन विभागाचा नेमका पुढचं पाऊल काय असेल आता? वन विभागाचं पाऊल खरं तर जोपर्यंत तो पूर्णतः बेशुद्ध होत नाही तोपर्यंत त्याला ताब्यात घेण्याचं राहू शकत नाही, कारण शेवटी बिबट्या केव्हाही अग्रेसिव्ह होऊ शकतो आणि तो पूर्ण स्वतःला वाचवण्यासाठी अशा परिस्थितीमध्ये शरीराची पूर्ण ताकद झोपून देऊ शकतो। आणि त्यामुळे जर त्याने कुठला प्रयत्न केला, हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा धोका असतो। आता तो इकडे तिकडे जाऊ शकणार नाही, एवढी ताकद त्याच्यामध्ये राहिली नसली तरी एक पंजा जरी त्याने मारला तर वन विभागाचा कर्मचारी जखमी होऊ शकतो, याची सगळी जी खबरदारी ती घेतली जात आहे। त्याच्यावर आता जाळं टाकलं जाईल, तो अजूनही जो आहे जो आहे तो मुनकप आहे ते हलवत आहे, त्यामुळे तो बेशुद्ध जोपर्यंत परत नाही तोपर्यंत त्याच्या जवळ जाणार नाही। मात्र वन विभागाला इतकी खात्री झालेली आहे, त्याच्या जवळ अगदी 5 ते 6 फुटावर वन विभागाचे कर्मचारी जे आहेत ते पोहोचलेले आहे, त्यामुळे इतकी खात्री तर झाली आहे का तो आता अग्रेसिव्हपणे साचू शकणार नाही, मात्र पूर्णतः बेशुद्ध होण्याची वाट पाहिजे, जेणेकरून त्याला रेस्क्यू करताना किंवा जेव्हा त्याला जाळ्यामध्ये पकडत असताना त्याने कुठलाही हल्ला करू नये याची खात्री केली जात आहे। होय, परत ज्या घरात हा बिबट्या लपला होता साधारण किती वेळ लपला होता आणि या घरात कोणी राहत होतं का, त्याबद्दलचे काही अपडेट्स? जी माहिती मिळते आहे या घरात जो आहे त्याच घराच्या मागच्या बाजूला काही घरातील लोकांना जखमी झाला आणि आरडाओरडा सुरू झाली, त्यावेळेस त्या घरामध्ये कोण होतं याची माहिती अजून मिळू शकली नाही। वर्मा नावाच्या व्यक्तीचं ते घर आहे आणि आता बिबट्यांवर जाळं टाकलं जातं हे पाहायला मिळत आहे। कुठेतरी जोपर्यंत लोक जखमी झाली, आरडाओरडा झाला, तेव्हा लोकांची गर्दी झाली, तेव्हा लोकांना खात्री पटायला लागली आणि जसं माहित पडलं का तो इकडे आहे तिकडे आहे, त्यानंतर बिथरले आणि लोकांची गर्दी झाली। मात्र बिबट्याही अशा लोकवस्तीत जेव्हा घुसतो तेव्हा स्वतःला वाचवण्यासाठी जो आहे जो आतमध्ये घुसत असतो आणि आता बिबट्याच्या अंगावर जे आहे जाळं टाकलेलं आहे, तो आता हालू शकत नाही याची सगळी खात्री जी आहे ती केली जात आहे। पराग, अजूनही पाय मात्र बिबट्याचे थोडे हलताना दिसत आहेत, मानही थोडी हलवण्याचा प्रयत्न करतो। झाल्यामुळे आपण पाहू शकतो आता तो पुन्हा जो आहे वर थोडासा पायरीपासून हललेला दिसतोय, तो हलण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र त्याच्या अंगात जी ताकद आहे ती शिल्लक राहिलेली नाही, तो पूर्णतः बेशुद्ध अवस्थेत जात आहे हळूहळू। त्याला आणखी काही वेळ लागेल तर तो बेशुद्ध होईल आणि त्याच्या डोळ्यावर आता कुठेतरी पट्टी जो आहे आपण पाहू शकतो शॉल टाकण्याचा प्रयत्न केला जाता, मग त्याला पुढे दिसणं जर बंद झालं तर त्याला लवकर पकडता येईल, रेस्क्यू केलं जाईल। त्याच्या डोळ्यावर हे शाल टाकण्यासाठी जो आहे तो प्रयत्न वन विभागाचे कर्मचारी जे आहे ते करतात। एकदा त्याच्यावर शाल टाकल्यावर त्याला कशाही पद्धतीने जे आहे त्याच्या डोळे दिसणं बंद झालं का तो लवकर शांत होईल अशी माहिती जी आहे वन विभागाची। आता लवकर वन विभागाचे कर्मचारी त्याच्या जवळ जात आहे, म्हणजे वन विभागाला नक्कीच खात्री झालेली आहे की तो आता मुवमेंट करू शकत नाही आणि त्याच्यापर्यंत आता पोहोचलेला आहे। तर त्याच्या डोळ्यावर शाल टाकलेली आहे, त्यामुळे आता लगेच त्याला ताब्यात घेतलं जाईल आणि त्यानंतर जे आहे या बिबट्याला घेऊन आता वन विभागाचे कर्मचारी जे आहे उचलण्याचा प्रयत्न करत आहे आणि जाळ्यामध्ये टाकून जे आहे त्याला एका पिंजऱ्यात टाकलं जाईल आणि रेस्क्यू सेंटर पुढे त्याला घेऊन जाईल। वन विभागाचे कर्मचारी बिबट्यापाशी दाखल झालेले आहे, तो बेशुद्ध झाला याची खात्री झालेली आहे आणि वन विभागाचे कर्मचारी अगदी त्याच्या पाशी आता उभे आहे, त्याच्या शरीराला हालचाली जाणून घेण्याचा प्रयत्न वन विभागाचे कर्मचारी करत आहेत। अगदी बरे, ही थेट दृश्य आहेत, या दृश्यांमध्ये बिबट्याला बेशुद्ध झाल्यानंतर त्याची हालचाल थांबेपर्यंत वन कर्मचाऱ्यांनी प्रतीक्षा केली आणि साधारण 10 मिनिटं झालेले आहेत। बिबट्याची हालचाल थांबता क्षणी त्याच्या अंगावर जाळं टाकण्यात आलं आणि त्यानंतर त्याला दिसू नये यासाठी त्याच्या चेहऱ्यावर शॉल टाकण्यात आली आणि त्यानंतर आता या बिबट्याला पकडण्यासाठी म्हणून वन कर्मचारी त्याच्या जवळ पोहोचलेत। पुढची प्रक्रिया पूर्ण केली जाते, तातडीने या पिंजऱ्यात या बिबट्याला आता टाकतील आणि त्यानंतर त्याला रेस्क्यू सेंटरमध्ये घेऊन जातील। ही थेट दृश्य साम टीव्हीवर एक्सक्लुसिव्ह दृश्य, या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश येताना दिसते। अगदी अखेरचा टप्पा सुरू आहे, काही क्षणात बिबट्याला पिंजरा बंद केलं जाईल।
मात्र तरीही या बिबट्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झालेली आहे. काही जण जखमी झालेले आहेत सकाळच्या सुमारास या बिबट्याच्या हल्ल्यात आणि त्यानंतर या भागात बिबट्या असल्यावर परिसरातले लोक ठाम झाले आणि वन कर्मचाऱ्यांना पोलिसांना कळवण्यात आलं. तातडीनं वन कर्मचारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि अखेर आत्ता कुठे या बिबट्याला जेरबंद केलं जाते. एका घरात हा बिबट्या लपला होता, त्यामुळे त्याला पकडणं थोडंसं कठीण झालं होतं. मात्र 2 डाट मारल्यानंतर तो बेशुद्ध झाला.